नमस्कार. सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 10वीचे सर्व विद्यार्थी आणि पालकांचं मी आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जीवन प्रक्रिया भाग 2 या प्रकरणाची आपण सुरुवात केली आणि त्यामध्ये प्रजनन या जीवन प्रक्रियेची आपण माहिती घेत आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये वनस्पतीतील लैंगिक प्रजनन यामध्ये आपण फुलाची रचना पाहिली. फुलाचं अंतरंग कसं असतं याविषयी थोडक्यात माहिती घेतली. फुलाचे एकूण 4 भाग पडतात. त्यामध्ये निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग असे फुलाचे 4 भाग असतात. सर्वात बाहेर असतो निदलपुंज. त्यानंतर त्याच्या आतल्या बाजूला दलपुंज. निदलपुंज हा रंगाने हिरवा असतो आणि दलपुंज वेगवेगळ्या फुलात त्याचा रंग वेगळा असतो. निदलपुंजाच्या घटकांना निदल म्हणतात, तर दलपुंजाच्या घटकांना पाकळ्या किंवा दल असे म्हणतात. या 2 मंडलांना अतिरिक्त मंडलं म्हणतात, कारण ते आतील मंडलांचं संरक्षण करीत असतात. त्यानंतर त्याही आतल्या बाजूला तिसरं जे मंडल आहे ते म्हणजे पुमंग. फुलातील हा नर घटक आहे. या पुमंगाचे 2 भाग असतात. त्यामध्ये वर टोपीसारखा जो भाग असतो त्याला परागकोश म्हणतात आणि त्याला जो देठासारखा भाग दिसतोय तो आहे वृंत. परागकोश आणि वृंत या दोघांना मिळून पुमंग असं म्हणतात. हा फुलातला 3रा भाग. 4था भाग आहे तो म्हणजे जायांग. जायांग हे प्रजननाचं मंडल आहे. याचेही 3 भाग असतात. त्यामध्ये सगळ्यात खाली सर्वात खालच्या बाजूला जो अवयव दिसतोय तो आहे अंडाशय. त्याच्यावरती पोकळ नळीसारखा भाग जो आहे त्याला कुक्षिवृंत म्हणतात आणि सगळ्यात वर कुक्षी. अशा पद्धतीनं कुक्षिवृंत आणि अंडाशय या तिघांना मिळून जायांग असं म्हणतात. पुमंग आणि जायांग या 2 मंडलांना आवश्यक मंडले किंवा ज्याला इसेन्शियल रोल्स असं म्हणतात, कारण ते प्रजननाचं कार्य करीत असतात. फुलाचे हे 4 भाग पाहिल्यानंतर निदलपुंजाच्या खालच्या बाजूला फुलाला देठ असतो. त्याला म्हणतात पुष्पवृंत. ज्या फुलाला देठ असतो अशा फुलांना म्हणतात पुष्पवृंती फुले. आणि ज्या फुलांना देठ नसतो अशा फुलांना म्हणतात स्थानबद्ध फुले. हे 4 महत्त्वाचे अवयव ज्याला आपण म्हणूया ते फुलाचे असतात. प्रजननाचं जे कार्य होतं ते फुलामध्ये पुमंग आणि जायांग या 2 आवश्यक अशा मंडलातून. पुमंगामध्ये परागकोशामध्ये पुयुग्मक तयार होतात आणि जायांगामध्ये अंडाशयामध्ये स्त्रीकेसर तयार होतात. परागकोशामध्ये तयार झालेले परागकण
जायांगामधील कुक्षीवर येऊन पडण्याच्या क्रियेला परागीभवन असे म्हणतात, किंवा या प्रक्रियेला परागण असेही म्हणतात. परागणाच्या प्रक्रियेमध्ये परागकोशामध्ये तयार झालेले परागकण 2 मार्गांनी कुक्षीवर येऊन पडतात. ते 2 मार्ग म्हणजे, पहिला मार्ग आहे तो म्हणजे अजैविक घटक. वाऱ्याच्या साह्यानं, पाण्याच्या साह्यानं, हालचालीमुळं हे परागकण कुक्षीवर येऊन पडतात, जैविक घटकांच्यामुळं, अजैविक घटकांच्यामुळं. आणि जैविक घटक म्हणजे काही कीटक, पक्षी, फुलपाखरू यांच्या मदतीनं सुद्धा परागकोशातील परागकण कुक्षीवर येऊन पडतात. कुक्षी चिकट असते आणि अशा चिकट कुक्षीवर परागकण येऊन पडल्यानंतर तिथं ते अंकुरित होतात. म्हणजेच त्याच्यामध्ये 2 पुयुग्मक तयार होतात आणि त्यांच्यापासून एक परागनलिका तयार होते. ही परागनलिका तयार झालेले 2 पुयुग्मक वाहून नेते. परागनलिका कुक्षीमार्गे कुक्षी वृंतामध्ये आणि तिथून बीजांडातील भ्रूणपोषापर्यंत जाऊन पोचते. तिथं गेल्यानंतर परागनलिकेचं पुढचं टोक फुटते आणि दोन्ही पुयुग्मक भ्रूणपोषामध्ये सोडले जातात. त्यातील एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावते आणि युग्मनज तयार होते. आपण जर आकृतीमध्ये बघितलं तर या आकृतीमध्ये आपल्याला दिसेल, पहिल्या आकृतीमध्ये कुक्षीवृंत आणि अंडाशय हा जायांगाचा भाग दाखवलेला आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये परागकण कुक्षीवर पडल्यानंतर तिथं ते अंकुरित झाल्यानंतर त्यांच्यापासून तयार झालेले 2 पुयुग्मक हे बीजांडापर्यंत खाली नलिकेच्या साह्यानं जाताना दिसत आहेत. त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये त्यांचा संयोग झाल्याचं दिसतंय आणि त्या संयोगातून तयार होणारा युग्मनज हा शेवटच्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतोय. परागनलिकेचं पुढचं टोक फुटल्यानंतर दोन्ही पुयुग्मक जे भ्रूणपोषामध्ये सोडलेले असतात त्यातला एक पुयुग्मक स्त्रीकेशराच्या अंडपेशीशी संयोग पावतो आणि त्याच्यापासून युग्मनज म्हणजे झायगोट तयार होतो आणि या प्रक्रियेला म्हणतात फलन किंवा फर्टिलायझेशन. पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक म्हणजे परागकण आणि अंडपेशी यांचा संयोग होतो आणि त्याच्यापासून नवीन जीव म्हणजेच युग्मनज तयार होतो, म्हणून या प्रक्रियेला फलन असं म्हटलेलं आहे. जो दुसरा पुयुग्मक असतो ते दुसरं पुयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावतो आणि त्याच्यापासून एंडोस्पर्म म्हणजेच भ्रूणपोष तयार होतो आणि या प्रक्रियेमध्ये 2 पुयुग्मक भाग घेतात, म्हणून या फलनाच्या प्रक्रियेला म्हणतात द्विफलन. फुलातील जे प्रजनन होतं त्याला द्विफलन असं म्हटलेलं आहे. आताच आपण पाहिलं की परागणाची जी प्रक्रिया आहे, परागीभवनाची प्रक्रिया आहे, ही परागीभवनाची प्रक्रिया सुद्धा 2 पद्धतीमध्ये होते. तुम्हाला आहे का माहीत या सदराखाली एक आकृती पान नंबर 27 वरती दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की 2 रोपं दाखवलेली आहेत आणि परागीभवनाची जी प्रक्रिया आहे ती 2 प्रकारे कशी होते हे साधारण आपल्याला या आकृतीमध्ये दिसतंय. जेव्हा परागणाची प्रक्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या 2 फुलामध्ये होते त्याला स्वयंपरागण असं म्हणतात. म्हणजेच एका फुलामध्ये त्या फुलामध्ये असणारे जे परागकण आहेत त्याच फुलाच्या कुक्षीवर पडले
तर स्वयंपरागण. किंवा त्याच वनस्पतीच्या एका फुलातून दुसऱ्या फुलावर जर परागकण पडले, कुक्षीवर पडले, तरी सुद्धा त्याला स्वयंपरागण म्हणतात. स्वयं याचा अर्थ त्याच फुलामध्ये किंवा त्याच झाडाच्या फुलामध्ये, तेव्हा स्वयंपरागण असं म्हणतात. आणि दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे परपरागण. म्हणजेच जेव्हा एकाच जातीच्या दोन भिन्न वनस्पतीमधील फुलांमध्ये ही जर परागणाची प्रक्रिया झाली तर त्याला म्हणतात परपरागण. पर म्हणजे दुसरा, एका फुलातून दुसऱ्या फुलात, दुसऱ्या वनस्पतीच्या फुलामध्ये हे जर परागण झालं तर त्याला परपरागण असं म्हणतात. जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं ज्या अनेक भरपूर उत्पन्न देणाऱ्या आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या वनस्पतीच्या नवीन जातीची निर्मिती करताना शास्त्रज्ञ परपरागण हे ब्रशच्या साह्यानं घडवून आणतात. म्हणजे झाडूसारखा ब्रश असतो लांब काठीचा, आणि त्याच्यावरती एका फुलावरून दुसऱ्या वनस्पतीवरून तिसऱ्या वनस्पती अशा पद्धतीनं ब्रश फिरवत गेला तर परागणाची प्रक्रिया ही वेगानं होते आणि पाहिजे त्या वनस्पतीचे परागकण आपण त्या फुलामध्ये पाठवू शकतो. अशा पद्धतीनं ही परागणाची प्रक्रिया आहे. म्हणजे परागण हे दोन प्रकारे होतं, एक स्वयंपरागण आणि दुसरं परपरागण. आता याच्यामध्ये परागणाची प्रक्रिया झाल्यानंतर आपण पाहणार आहे ते म्हणजे बीजांकुरण. बीजांकुरण कसं होतं तर फलन झाल्यानंतर बीजांडाचं रूपांतर हे बियामध्ये होतं, बीजात होतं, आणि अंडाशयाचं रूपांतर हे फळात होतं. फळ वाढत जातं, फळाची पूर्ण वाढ झाल्यानंतर ते परिपक्व होतं आणि परिपक्व झाल्यानंतर फळ फुटून बीज जमिनीवर पडते. त्या बीजाला अनुकूल परिस्थिती मिळाली, म्हणजे माती पाणी अशी अनुकूल परिस्थिती मिळाली की त्या बीजामधील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मनजाची वाढ होते आणि एक नवीन रोपटं तयार होतं. ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला म्हणतात बीजांकुरण. आकृतीमध्ये आपण बघतोय बीज जमिनीत पडल्यानंतर त्या बीजापासून मुकुल कशा पद्धतीनं तयार झालेला आहे तो हळूहळू वाढत जातो आणि पुन्हा त्याच्यामधून मुळं आणि अंकुर अशा पद्धतीनं मुळं जमिनीच्या दिशेनं वाढायला लागतात आणि अंकुर हा वरच्या दिशेनं वाढत जातो आणि एक नवीन जीव, नवीन रोपटं या ठिकाणी तयार होतं. लैंगिक प्रजननामध्ये वनस्पतीमध्ये अशा पद्धतीनं आपल्याला लैंगिक प्रजननाची प्रक्रिया होते. ही बीजांकुरणाची प्रक्रिया जर बघायची असेल तर आपण घरी सुद्धा बघू शकतो. घरामध्ये कोणत्याही प्रकारची जी कडधान्ये आहेत त्या कडधान्याचे 10-12 दाणे एका चंचुपात्रामध्ये माती आणि पाणी घालून जर आपण काचेच्या ग्लासमध्ये ही प्रक्रिया केली तर आपल्याला 3-4 दिवसानंतर त्याला योग्य वेळी पाणी वगैरे देत आपण गेलो तर 3-4 दिवसानंतर आपल्याला या ठिकाणी बीजांकुरणाची प्रक्रिया बघायला मिळते. तर अशा पद्धतीनं वनस्पतीमधलं लैंगिक प्रजनन या पद्धतीनं होताना आपल्याला दिसतंय. आता आपण बघूया मानवातील लैंगिक प्रजनन. मानवातील लैंगिक प्रजनन बघताना या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न आहेत. पुस्तकामध्ये थोडे आठवा म्हणून काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांचा विचार करूया. पहिला प्रश्न आहे, रासायनिक नियंत्रणाद्वारे कोणकोणती संप्रेरकं मानवी प्रजनन संस्थेची कार्य नियंत्रित करतात? तर या ठिकाणी जी संप्रेरक आहेत मानवाच्या शरीरामध्ये त्याच्यामध्ये आपण बघितलं तर पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉन आणि स्त्रीमध्ये आपल्याला इस्ट्रोजन हे संप्रेरक स्रवताना दिसत आहे. त्याचबरोबर FSH आणि LH ही सुद्धा संप्रेरकं
हे मानवी शरीरामध्ये आपल्याला रासायनिक नियंत्रण करताना दिसतात. दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे पुरुषामध्ये आणि स्त्रियांमध्ये कोणती संप्रेरक वयात येतानाचे शारीरिक बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरतात. आत्ताच आपण बघितलं की वयात येताना पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक स्रवलं जातं आणि स्त्रियांमध्ये मुलींमध्ये आपल्याला इस्ट्रोजन हे संप्रेरक स्रवताना दिसतंय. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे लग्नाच्या वेळी मुलीचं वय किमान 18 आणि मुलाचं वय किमान 21 वर्षे असावे, या कायद्याचे महत्त्व काय? जर आपण पाहिलं तर मानवामध्ये शारीरिक विकास हा स्त्री आणि पुरुषामध्ये म्हणजे मुलांच्या मध्ये आणि मुलींच्या मध्ये आपल्याला तो मुलांमध्ये 21 वर्ष आणि मुलींमध्ये 18 वर्षापर्यंत वेगानं होत असताना दिसतोय. तेव्हा त्यांच्या शरीराची पूर्ण वाढ या ठिकाणी झालेली असते. त्यामुळं शारीरिक आणि भावनिक विकाससुद्धा तेव्हा झालेला असतो आणि म्हणून त्यांची प्रजनन संस्थासुद्धा पूर्ण विकसित झालेली असते आणि त्यामुळं निर्माण होणारी पुढील पिढी जी आहे ती पुढील पिढी सुरक्षित आणि आरोग्यसंपन्न होण्याच्या दृष्टीनं मुलीचं वय 18 वर्ष आणि मुलाचं वय 21 वर्ष असावं अशा पद्धतीचा कायदा भारत सरकारनं केल्याचं आपल्याला दिसतंय. त्यानंतर आपल्याला मानवी पुरुष प्रजनन संस्था बघण्याच्या अगोदर गेल्या वर्षी आपण पाहिलेलं आहे की अनुवंशिकता आणि परिवर्तन या पाठामध्ये आपण पुरुषांच्या शरीरामध्ये असणाऱ्या गुणसूत्रांचा अभ्यास केला. आपण पाहिलं की पुरुषामध्ये XY ही लिंग गुणसूत्र असतात आणि स्त्रियांमध्ये XX ही लिंग गुणसूत्र असतात. या लिंग गुणसूत्रामुळे स्त्री आणि पुरुषांच्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे अवयव असलेल्या प्रजनन संस्था तयार होतात आणि त्यामुळं पुरुषामध्ये XY म्हणजे पुरुषामध्ये Y हा गुणसूत्र भिन्न असतो आणि स्त्रियामध्ये बघितलं आपण तर एकाच प्रकारचं X प्रकारचं गुणसूत्र याच्यामध्ये असतं आणि पुढील पिढी नवीन जीव निर्माण होण्यासाठी या ठिकाणी त्या नवीन पिढीतील जीवाचं लिंग ठरवण्यासाठी पुरुषामध्ये असणारं Y गुणसूत्र हे कारणीभूत ठरतं. हे आपण इयत्ता 9वी मध्ये पाहिलेलं आहे. आता आपण बघूया पुरुष प्रजनन संस्था, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. यामध्ये जर आपण आकृती बघितली तर पुरुष प्रजनन संस्थेमध्ये जे मुख्य अवयव आहेत त्यामध्ये पहिला अवयव आहे तो म्हणजे वृषण, टेस्टिस असं त्याला म्हणतात. त्याच्यानंतर आहे वेगवेगळ्या प्रकारच्या वाहिन्या किंवा नलिका. त्या नलिका कोणत्या आहेत ते आपण पुढे बघत चालू. त्यानंतर वृषण हे शरीरामध्ये कुठं असतात तर वृषण हे उदर म्हणजे पोटाच्या पोकळीच्या बाहेर वृषण कोशामध्ये असल्याचं दिसतंय. आकृतीमध्ये वृषण कोश आपल्याला या ठिकाणी दाखवलेला दिसतोय बघा. वृषणामध्ये असंख्य शुक्रजनन नलिका असतात आणि त्यामध्ये असलेल्या जननद अधिस्तराच्या पेशी या अर्धसूत्री पद्धतीनं विभाजित होतात आणि शुक्रपेशी तयार होताना दिसतात. तयार झालेल्या शुक्रपेशी या विविध नलिकांच्या द्वारे पुढे पाठवल्या जातात. म्हणजे पुढं कुठून कुठं जातात तर त्या नलिकांचा क्रम असा आहे. पहिल्यांदा वृषण जालिका, जिथं वृषणामध्ये तयार होतात तिथं लहान लहान केशिक असतात, त्यांच्यामधून वृषण जालिका, त्याच्यानंतर अपवाहिनीमध्ये आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय अपवाहिनीत जातात, त्याच्यानंतर अधिवृषणामध्ये जातात, त्यानंतर शुक्रवाहिनी जी आकृतीमध्ये दिसते लांब असणारी शुक्रवाहिनी त्याला व्यास डिफरन्स असं म्हणतात, त्याच्यामध्ये जातात. त्याच्यामधून पुन्हा तिचं रूपांतर स्खलन वाहिनीमध्ये होतं, त्याच्यामध्ये जातात. नंतर ते
मूत्रजनन वाहिनीमध्ये येतात आणि मूत्रजनन वाहिनीतून शिश्नामधून ते बाहेर पडत असतात। जर आपण पाहिलं की शुक्रपेशी जसजशा एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीमध्ये ढकलल्या जातात तसतशा त्या शुक्रपेशी परिपक्व होतात आणि परिपक्व होऊन त्या फलन करण्याला पात्र ठरतात। या ठिकाणी आकृतीत आपल्याला गुलाबी रंगाच्या ज्या टेस्टिस दिसतात, वृषण दिसतात, तिथं तयार झालेले हे शुक्रपेशी हे तिथून ते शुक्रवाहिनीमार्फत शुक्राशय त्याच्या बाजूला असणारी जी स्खलन वाहिनी आहे त्या स्खलन वाहिनीतून मूत्रमार्गामध्ये येताना आपल्याला दिसतात। या आकृतीमध्ये आपल्याला काही ग्रंथी सुद्धा दिसतात आहे। शुक्राशय आहे, पुरस्थ ग्रंथी आहे, काउपर्स ग्रंथी आहे। या ग्रंथी सुद्धा त्यांचं काम या ठिकाणी करत असतात। शुक्राशय ज्याला आपण सेमिनल व्हेसिकल म्हणतो, या शुक्राशयाचा स्त्राव स्खलन ग्रंथीमध्ये स्रवला जातो। आता स्खलन ग्रंथी जांभळ्या रंगाच्या दिसतात आहे। शुक्राशयामधून हा स्त्राव स्खलन ग्रंथीमध्ये स्रवला जातो आणि पुरस्थ ग्रंथी की ज्याला प्रोस्टेट ग्लँड म्हणतात, पुरस्थ ग्रंथी आणि काउपर्स ग्रंथी यांचाही स्त्राव हा निघत असतो। त्यांचा स्त्राव मूत्रजनन वाहिनीमध्ये स्रवला जातो। म्हणजे शुक्राशयाचा स्त्राव, काउपर्स ग्रंथी आणि पुरस्थ ग्रंथी यांच्यापासून निघणारे स्त्राव हे मूत्रजनन वाहिनीमध्ये येतात। हे सर्व स्त्राव आणि शुक्राणू हे एकमेकांच्या मध्ये मिसळतात आणि त्या ठिकाणी रेत तयार होतो की ज्याला आपण वीर्य असं म्हणतो। त्याच्यापासून वीर्य तयार होते आणि हे वीर्य, हे रेत शिश्नाद्वारे बाहेर सोडले जाते। मूत्रजनन वाहिनी, पुरस्थ ग्रंथी आणि शिश्न हे 3 अवयव वगळता बाकीच्या सर्व अवयव यांची प्रत्येकी एक एक जोडी असते। हे 3 अवयव मात्र एक असतात। साधारण आपण या पुरुष प्रजनन संस्थेची रचना बघितली आणि शुक्रपेशी तयार कुठं होतात आणि त्यांचं वहन वेगवेगळ्या वाहिन्यांच्या मधून शिश्नामध्ये कशा पद्धतीने येतं आपण पाहिलं। अशाच प्रकारची स्त्री प्रजनन संस्था आहे। त्या अगोदर पुरुष प्रजनन संस्थेविषयी काही अधिक माहिती। यामध्ये अधिवृषण नलिकेची लांबी ही 6 मीटर पर्यंत असते। त्यानंतर एका शुक्राणूची लांबी 60 मायक्रोमीटर एवढी असते। त्यानंतर इतक्या लहान आकाराच्या शुक्राणूला पुरुष प्रजनन संस्थेतून बाहेर पडताना अंदाजे 6.5 मीटर इतक्या लांबीचं अंतर पार करावं लागतं। शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते आणि यासाठी रेतामध्ये फ्रुक्टोज या नावाची शर्करा त्याच्यामध्ये असते। अशा पद्धतीनं या संस्थेविषयी ही थोडक्यात माहिती आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण मानवी स्त्री प्रजनन संस्था अभ्यासणार आहोत। धन्यवाद।